नमस्कार. मी ॲडव्होकेट कानाडे येल, उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर. PIL नंबर 1/2019 गणपत भिशे विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी 2019 रोजी मांगीरबाबा या यात्रेतील अनिष्ट प्रथा, भक्तांच्या पाठीमध्ये गळ टोचणी या विरोधात आम्ही सदरील PIL दाखल केलेली होती. सदरील याचिकेमध्ये दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सदरील याचिका निकाली निघून त्यामध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सविस्तर आदेश पारित करून महाराष्ट्र शासनाचे गृह मंत्रालय व समाज कल्याण विभाग यांना स्पेसिफिक ऑर्डर पास करून सदरील याचिकेमध्ये त्यांनी सदरील जी कुप्रथा आहे ती बंद करण्याकामी ब्लॅक मॅजिक ऍक्ट 2013च्या अंतर्गत व्हिजिलन्स ऑफिसर पूर्ण महाराष्ट्रभर नेमण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास दिलेले आहेत व सदरील व्हिजिलन्स ऑफिसर दक्षता अधिकारी हा याचिकेचा निकाल लागल्यापासून 2 महिन्याच्या आत त्यांना नेमायचे आहेत. तसेच सदरील याचिकेचा निकाल देत असताना माननीय उच्च न्यायालयाच्या लक्षामध्ये आले की सदरील कायदा 2013ला पारित करण्यात आला, परंतु त्याला रूल्स फ्रेम केलेले नाहीये. तर त्या अनुषंगानं देखील उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी महाराष्ट्र शासन, होम डिपार्टमेंट आणि समाज कल्याण विभाग यांना 2 महिन्याच्या आत सदरील कायद्याला अनुसरून रूल्स फ्रेम करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या कारणाने जर व्हिजिलन्स ऑफिसर्स दक्षता अधिकारी जर नेमले तर महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी बी अशा कुप्रथा चालतात की ज्या ठिकाणी गळ टोचणी केली जाते भक्तांना, तर त्या प्रथा बंद होतील. त्यांच्यावर देखरेखीसाठी दक्षता अधिकारी नेमणे गरजेचे आहे. तसेच सदरील कायद्याची अंमलबजावणी नेमकी कुठल्या पद्धतीने आणि कशी करायची या संदर्भात आणखी नियम तयार करण्यात आलेले नाहीत, असं ऑब्झर्वेशन माननीय उच्च न्यायालयाने घेतल्या कारणाने आता महाराष्ट्र शासनाला हे बंधनकारक आहे की आता त्यांनी या कायद्याला अनुसरून आता रूल फ्रेम करणे देखील गरजेचे आहे. तसेच सदरील रूल हे महाराष्ट्र शासन, विशेषतः होम डिपार्टमेंट आणि समाज कल्याण विभाग यांना हे 2 महिन्याच्या आत त्यांना रूल फ्रेम करायचे आहेत. अशा पद्धतीचा आदेश माननीय उच्च न्यायालयाने 18 एप्रिल 2026 रोजी PIL क्रमांक 1/2019 गणपत भिशे विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेमध्ये दिलेले आहेत. तर या याचिकेच्या अनुषंगाने, निकालाच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दक्षता ऑफिसर म्हणजेच व्हिजिलन्स ऑफिसर नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अशा कुप्रथा चलतील तर अशा ठिकाणी दक्षता अधिकारी नेमण्यात येणार आहे आणि तो दक्षता अधिकारी हा पोलीस इन्स्पेक्टर या रेंजचा असणार आहे, म्हणजे PI लेव्हलचा तो असणार आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासनाला तो 2 महिन्याच्या आत नेमायचा आहे. तसेच या कायद्याला अनुसरून रूल देखील फ्रेम करायचे आहेत, नियम तयार करायचे आहेत आणि हे सर्व 2 महिन्याच्या आत त्यांना करायचे आहे. आणि जर 2 महिन्याच्या आत जर व्हिजिलन्स ऑफिसर नेमला नाही किंवा सदरील कायद्याला अनुसरून जर रूल फ्रेम केले नाही तर आम्ही याचिकेकर्त्याच्या वतीने माननीय उच्च न्यायालय या ठिकाणी होम डिपार्टमेंट आणि समाज कल्याण डिपार्टमेंट यांच्या विरोधात अवमान याचिका देखील दाखल करणार आहोत. नमस्कार.